नौकरी के नाम पर ठगी करने वाले गिरफ्तार। नवघर पुलिस ने छोटे बच्चों को विदेश में नौकरी दिलाने का लालच देकर लाखों रुपए की ठगी करने वाले 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपियों के पास से 6,02,000 रुपए की रकम बरामद की गई है। नवघर पुलिस स्टेशन में उनके खिलाफ धारा 419, 420, 406, 34 के साथ साथ आव्रजन अधिनियम 1983 की धारा 10-24 के तहत मामला दर्ज किया गया है। भयंदरपुर की एक कंपनी ने विदेश में नौकरी का झांसा देकर उसका पासपोर्ट अपने पास रख रहा था। आरोपी ने युवक से कुल 10,000 रुपए लेकर धोखाधड़ी की, जिसके चलते मामला दर्ज किया गया। जांच के दौरान पता चला कि आरोपियों ने कुल 100 से 150 युवाओं से धोखाधड़ी कर 10,20,000 रुपए की रकम हड़प ली। सर, परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक केली जात होती, काय सांगितलं? याबाबत नवघर पोलीस स्टेशनला दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी अपराध क्रमांक 258/24 गुन्हा दाखल आहे। त्यात कलम 419, 420, 465, 471 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे। यामध्ये फेसबुकवर जाहिरात टाकून परदेशात खास करून इराण, इराक आणि आफ्रिका या ठिकाणी नोकरी लावून देतो म्हणून जाहिरात दिलेली होती आणि त्या जाहिरातीवरनं देशभरातनं तरुण या ठिकाणी आलेले होते। त्यांच्याकडनं फीच्या स्वरूपात एक 50 ते 70,000 रुपये अशा पद्धतीने पैसे घेण्यात आलेले होते आणि सदरवेळी तक्रारदार या ठिकाणी आले तेव्हा त्यांना कार्यालय बंद दिसलं। कार्यालय बंद दिसल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। तक्रारीवरनं तात्काळ आपल्याकडे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपासाचे सूत्र फिरून तात्काळ यातले जे 3 आरोपी आहेत ते 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे, त्यांचे पीसी घेतलेले आहे आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत फसवणुकीची रक्कम जी आहे 10,20,000 पर्यंत फसवणुकीची रक्कम गेलेली आहे। त्यापैकी 6,02,000 रुपये आपण जप्त केलेले आहे। त्याचप्रमाणे 149 पासपोर्ट जे आहे ते आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेले आहे। त्यापैकी 90 पासपोर्ट आपण जे फिर्यादी आणि साक्षीदार आहे त्यांना परतही केलेले आहे। या आरोपींनी आतापर्यंत तपासात जे निष्पन्न झाले, या आरोपींनी दिल्लीला एक कार्यालय उभारलेलं होतं, तिथूनही ते लोकांना इकडे पाठवत होते। त्याचप्रमाणे सेम मोडस जे आहे त्यांनी मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा एक कार्यालय टाकून त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकार करत होते। मालाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन शुभम तिवारी यातला जो एक 4था आरोपी आहे तो 4था आरोपी त्या ठिकाणी अटक केलेला आहे। यामध्ये अजून काही आरोपी आहेत का याचा आपण तपास करत आहोत। जेवढी पाहिजे सगळी माहिती